मित्रांनो, हा प्रश्न जरा गंभीरच आहे, पण खूप महत्वाचा सुद्धा आहे. जर उद्या अचानक तुमचं काही झालं, तर तुमच्या घरात महिन्याचा खर्च, मुलांचं शिक्षण आहे, घराचं कर्ज आहे, हे सगळं कोण सांभाळणार? हा प्रश्न टाळता येतोय का हो? आज आपण टर्म इन्शुरन्स बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विदाउट एजंट 100% प्रॅक्टिकल. शेवटपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला ना, तुमचं उज्ज्वल भविष्य नक्की ठरू शकतो. कारण शेवटी मी अशी एक गोष्ट सांगणार आहे, जी चुकीची केल्यामुळे इन्शुरन्स असूनही क्लेम नाकारले जाऊ शकते. यामध्ये मी 10 सेक्शन बनवण्यात आलेले आहे. पहिला सेक्शन समजून घेऊया. टर्म इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय, हे प्रत्येक लाभार्थ्यांना समजून घेणं गरजेचं आहे. टर्म इन्शुरन्स म्हणजे शुद्ध संरक्षण, प्युअर प्रोटेक्शन. हे ध्यानात ठेवा. यामध्ये सेव्हिंग नाही, इन्व्हेस्टमेंट नाही, बोनस नाही, फक्त एकच गोष्ट असते, कुटुंबाची आर्थिक सुरक्षा. पॉलिसी चालू असताना जर पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला, तर इन्शुरन्स कंपनी ठरलेली जी काही संपूर्ण रक्कम आहे ती आपल्या कुटुंबाला सहज देते. आता उदाहरणार्थ आपण समजून घेऊया. तुम्ही 1 कोटी टर्म इन्शुरन्स घेतलाय आणि पॉलिसी ऍक्टिव्ह असताना तुमचं काही झालं, तर ती कंपनी थेट 1 कोटी तुमच्या नॉमिनीजला, म्हणजे कुटुंबाचा जो वारसदार आहे त्याला सहज देतं. हा पैसा दुःख भरून काढत नाहीये, पण आयुष्य पुन्हा उभा करतो, हे मात्र नक्की आहे. आता आपण सेक्शन 2 समजून घेऊया. लाईफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स मधला नेमकं फरक काय? खूप लोक म्हणतात LIC घेतली आहे, इन्शुरन्सच आहे, पण इथं गोंधळच होतो बरं काय. कारण LIC मध्ये आता बघा, LIC चे फायदे काय आहेत? प्रीमियम जास्त असतो, कव्हरेज कमी असतो, रिटर्न कमी असतो. हे तुम्हाला LIC चे 3 पॉइंट समजून आले असेल. आता आपण टर्म इन्शुरन्स मध्ये काय फायदा आहे? प्रीमियम कमी असतो, कव्हरेज खूप जास्त असतो आणि प्रोटेक्शन एकदम स्ट्रॉंग असतो. आता उदाहरणार्थ आपण समजून घेऊया. दरवर्षी 40,000 भरून LIC मध्ये 10 ते 15 लाख कव्हर मिळतो. त्याच पैशात 1 कोटी टर्म इन्शुरन्स सुद्धा तुम्हाला मिळू शकतो. म्हणजे LIC, सेव्हिंग, टर्म इन्शुरन्स, प्रोटेक्शन या ठिकाणी आहे. घराला गेट लावतो, भिंत नाही, हे तुमच्या लक्षात असू द्या. आता मित्रांनो, आपण सेक्शन 3 समजून घेऊया. 1 कोटी टर्म प्लॅन कोणासाठी आवश्यक आहे, कोण घेऊ शकतो? जर तुम्ही खालीलपैकी एक जरी असाल, आता यामध्ये कोणकोणते व्यक्ती असाल? टर्म इन्शुरन्स गरजेचे आहे का? तुम्ही जर जॉब करत असाल तर टर्म इन्शुरन्स तुमच्यासाठी गरजेचं आहे. तुम्ही बिझनेस करताय, तुमच्यासाठी गरजेचं आहे. तुमच्यावर कुटुंब अवलंबून आहे, तुमच्यासाठी गरजेचं आहे. होम लोन, पर्सनल लोन आहे, तर टर्म इन्शुरन्स सुद्धा असणं गरजेचं आहे. मुलं लहान आहेत तरी सुद्धा तुम्हाला टर्म इन्शुरन्स गरजेचं आहे. ग्रामीण भागात शेती करणारे, दुग्ध व्यवसाय करणारे, दुकान इन्कम थांबू शकते का? नाही. शहरी भागात EMI असेल, रेंट असेल, स्कूल फी असेल, खूप जास्त असतात. दोन्ही ठिकाणी टर्म इन्शुरन्स कुटुंबाची ढाल म्हणून उभी राहते. इथे थांबा, कारण आता आपण खूप लोक चुकीचा निर्णय का घेतात ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आता आपण सेक्शन 4 समजून घेऊया, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला समजेल टर्म इन्शुरन्स रक्कम कशी ठरवायची. मित्रांनो, आता एक प्रॅक्टिकल प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी देतो मी. 1 कोटी टर्म इन्शुरन्स सगळ्यासाठी पुरेसा आहे का? उत्तर आहे नाही. सगळ्यासाठी का नाही? इन्शुरन्सची रक्कम ठरवताना फक्त 1 कोटी हे फिगर पाहू नका. तर खालील जे काही तुम्हाला 3 गोष्टी मी आता सांगणार आहे, ते 3 गोष्टी व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका. पहिली गोष्ट, तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे? साधारण नियम असा सांगतो की इन्शुरन्स तुमचं वार्षिक उत्पन्न मल्टिप्लिकेशन 10 ते 15%. उदाहरणार्थ, जर तुमचं उत्पन्न 6 लाख असेल तर इन्शुरन्स कव्हर हा 60 ते 90 लाखाच्या आसपास असायला हवा. आता दुसरी गोष्ट आपण समजून घेऊया. कर्ज, लोन्स मध्ये होम लोन्स आहे, पर्सनल लोन्स आहे, एज्युकेशन लोन्स असं आहे. असल्यास तो पैसा इन्शुरन्स मध्ये कव्हर झाला पाहिजे, हे मात्र तुमच्या लक्षात असू द्या. आता आपण तिसरी गोष्ट समजून घेऊया. भविष्यातील जबाबदाऱ्या, मुलांचं शिक्षण आहे, मुलींचं लग्न असेल, मुलांचं लग्न असेल, घरचं खर्च आहे, हे सगळं लक्षात घ्या. म्हणूनच 1 कोटी हा एक आकडा आहे, रूल नाही, हे लक्षात असू द्या बरं का. कारण इन्शुरन्स कमी घेतलं तर प्रोटेक्शन अपुरी ठरते, हे मात्र लक्षात असू द्या. आता आपण 5व्या सेक्शन समजून घेऊया. प्रीमियम किती लागतो? प्रीमियम ठरवत असताना 4 गोष्टी पाहिल्या जातात.
यामध्ये तुमचं वय किती आहे, तुमचं हेल्थ कसं आहे, स्मोकिंग, टोबॅको म्हणजे तुम्हाला इतर काही आजार आहेत का, पॉलिसी पिरियड काय आहे, 25 ते 30 वयात आहात का तुम्ही, टर्म इन्शुरन्स घेतला तर प्रीमियम खूप कमी पडतो, जसं वय वाढते प्रीमियम वाढतो, हे मात्र तुमच्या लक्षात असू द्या. म्हणूनच टर्म इन्शुरन्स लवकर घेणे सगळ्यात शहाणपण आहे. आता प्रीमियम कंपनी आणि प्रोफाईल नुसार बदलतो, हे बी तुमच्या लक्षात असू द्या. आता आपण 6वा सेक्शन समजून घेऊया, क्लेम कधी नाकारला जातो. आता खूप लोक म्हणतात इन्शुरन्स कंपनी पैसे देतच नाही आहे, पण वास्तव वेगळं आहे बरं का. यामधला क्लेम नाकारला जातो जेव्हा हेल्थ माहिती लपवली जाते, हे सुद्धा तुमच्या लक्षात असू द्या. स्मोकिंग बद्दल खोटे सांगितले जातं, याचबरोबर चुकीचा नॉमिनी टाकला जातो, यावेळी त्यांना पटकन पैसे मिळत नाहीये, पॉलिसी लॅप्स होते. इन्शुरन्समध्ये एक खोटं उत्तर कुटुंबासाठी मोठा धोका ठरू शकतो. इन्शुरन्स घेताना खोटं सांगणं म्हणजे कुटुंबाचा नुकसान होय. आता आपण 9वा सेक्शन समजून घेऊया, सिंगल पे आउट वर्सेस मनी इन्कम ऑप्शन. खूप लोकांना हे माहिती नसतं की टर्म इन्शुरन्स क्लेम फक्त एक रकमीच मिळतो असं नाहीये. आजकाल इन्शुरन्स कंपनी 2 ऑप्शन या ठिकाणी देतात. आता पहिला जो ऑप्शन आहे लॅम्पसम, संपूर्ण रक्कम एकाच वेळी मिळते, आणि दुसरा आहे मंथली इन्कम. आता यामध्ये बघा थोडासा पैसा लगेच आणि उरलेला दर महिन्याला मिळतो, हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आता ग्रामीण भागात मंथली इन्कम ऑप्शन घर खर्चासाठी उपयोगी पडतो, पण शहरी भागासाठी लमसम जी ऑप्शन आहे लोन फेडण्यासाठी खूप उपयोगी ठरतो, हे सुद्धा प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. आता कोणता ऑप्शन घ्यायचा हे तुमच्या कुटुंबाच्या फायनान्शियल जो काही मॅच्युरिटीवर अवलंबून असतो. आता चुकीचा पेआउट ऑप्शन योग्य इन्शुरन्स असूनही प्रॉब्लेम निर्णय नक्की करू शकतो. आता आपण 7वा या ठिकाणी सेक्शन पाहूया. थोडेसे सेक्शन खालीवर झालेले आहेत, ऑनलाईन वर्सेस एजंट. आता ऑनलाईन पॉलिसी प्रीमियम कमी, ट्रान्सफॉर्मेशन जास्त असते, कंट्रोल तुमच्याकडे या ठिकाणी चांगला असतो. एजंट पॉलिसी जी आहे प्रीमियम जास्त असतो आणि डिफेन्सिव्ह जास्त, आणि एजंट वाईट नाही, पण पॉलिसी समजून घेणं गरजेचं आहे. आता ही तुमची जबाबदारी आहे बरं का. आता याचबरोबर आपण सेक्शन 8वा समजून घेऊया. 9वा सेक्शन आपण पहिलं समजून घेतलेलं आहे, किती वर्षाची पॉलिसी घ्यावी. आता पॉलिसी पिरियड ठरवताना तुमचं अर्निंग एज पाहायला जातं, आणि साधारणपणे 60 ते 65 वर्षापर्यंत पॉलिसी ठेवणे योग्य ठरतं, कारण तोपर्यंत आपले जे काही कुटुंब आहे तुमच्यावर अवलंबून असतं. आता त्यानंतर आहे 9वा जो काही सेक्शन आहे, हे सेक्शन 2दा आलेले आहेत, नॉमिनीज वर्सेस लिगल हायर. जे लोक आहेत, लोक गोंधळतात. आता एक खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेऊया. नॉमिनी म्हणजे पैसे मिळणारा, पण तो कायदेशीर वारस असायला हवा बरं काय. असं नाहीये नॉमिनी फक्त कॅरेक्टर असतो, तर लिगल हायर जी अंतिम हकदार आहे ते असतात. आता म्हणूनच या ठिकाणी सांगतात नॉमिनी अपडेट करणं आणि फॅमिली इन्फॉर्मेशन क्लिअर ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आता भरपूर असे लोक हे लपवतात, लग्न असेल, डिवोर्स असेल, मुलांचा जन्म झाल्यावर नॉमिनीज अपडेट करायला मात्र विसरू नका. नॉमिनी जर तुमची ओके असेल तर तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी अडचण निर्माण होत नाही. ही गोष्ट मोठे वाद पुढे चालून टाळू शकते. इन्शुरन्स असूनही फॅमिली कोर्टात फिरते असं होऊ नये. आता शेवटचा जो 10वा सेक्शन आहे, टर्म इन्शुरन्स प्लस SIP. आता कंप्लीट प्लॅनिंग. मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आता ही SIP जी आहे ती आहे कंप्लीट प्लॅनिंग. टर्म इन्शुरन्स पैसे वाढवण्यासाठी नाहीये, तर कुटुंब वाचवण्यासाठी आहे, हे तुमच्या लक्षात असू द्या. SIP पैसे वाढवण्यासाठी आहे, म्हणजेच टर्म इन्शुरन्स ही प्रोटेक्शनसाठी आहे आणि SIP वेल्थ क्रिएशनसाठी आहे. म्हणजे दोन्ही एकत्रच असतील तर फायनान्शियल प्लॅनिंग पूर्णपणे एकदम या ठिकाणी धमाकेदार होते. फक्त SIP करून इन्शुरन्स नसेल तर रिस्क राहतो, आणि फक्त इन्शुरन्स करून सेव्हिंग नसेल तरी सुद्धा याचा फायदा काय नाहीये, तर फ्युचर कमजोर राहतो. आता मित्रांनो, टर्म इन्शुरन्स म्हणजे खर्च नाहीये, हे तुमच्या लक्षात असू द्या. ही जबाबदारी आहे. आज तुम्ही असाल पण उद्याची खात्री नाहीये. कुटुंबासाठी हा सगळ्यात स्वस्त आणि महत्वाचा निर्णय आहे बरं काय. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आणि जे काही कमेंटमध्ये टर्म नक्की लिहा. टर्म इन्शुरन्स जर तुम्हाला काढायचं असेल तर,
आणि चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये हेल्थ इन्शुरन्स बद्दल संपूर्ण डिटेल्स माहिती आपण जाणून घेणार आहोत. ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या प्रत्येक मित्राला नक्की शेअर केल्याशिवाय राहू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.